दादा महाराज, तुम्ही हे काय दादा महाराज? कुठे काय? काही नाही. मग डोळ्यात पाणी? ते ते भरून येतात कधी कधी. झाली गोष्ट आपण विसरून जावी. तोच प्रयत्न करतो आहोत ताराव. ताराव, आमचे मामासाहेब गेले आणि आम्ही पोरके झालो. छत्रपतींना पोरके पण येत नाही. छत्रपतींना ना कोणाचे सोयर न सूतक. दादा महाराज, तुम्ही उठा. नाही, नको ताराव. आम्हाला असंच बसू द्या काही क्षण डोळे मिटून. दादा महाराज, तुम्हाला एक गोष्ट ठाऊक आहे? देवाच्या आणि छत्रपतींच्या डोळ्यांना पापणी नसते. कितीही मनात आणलं ना तरी ते नाही बसू शकत डोळे मिटून. ताराव, जहांपना, आज आप बेहद खुश नजर आ रहे हो। खुश क्यों नहीं होंगे वजीर आला? बिना जंग किए जब आपका दुश्मन कमजोर नजर आए तो खुशी की बात होगी ना। जी जहांपना। संबा का खास सिपा सलार, उसका सेनापति हम्बीर राव मरा है और मुझे लगता है कि उसकी मौत से संबा को बहुत गहरा सदमा पहुंचा है। जी जहांपना, सदमा तो लगा ही होगा। इससे पहले कि संबा संवरे संभले, हमें फौरन इस मौके का फायदा उठाकर संबा पर हमला करना चाहिए। जी बादशाह सलामत। मौके का फायदा उठाना चाहिए, बिना किसी देर किए हमें फौरन हमला करना चाहिए। हमला? हाँ वजीर आला, हमला। गरम लोहे पर हथौड़ा मारना चाहिए, तभी तो फायदा मिलेगा। हमें बेबस संबा पर हमला करना चाहिए, उसे संभलने संवरने का मौका नहीं मिलना चाहिए। बस आप यूं समझिए कि ताजे जख्म पर वार करने का अलग ही मजा है। लेकिन जहांपना, अब हमें क्या करना है? अब सब समझ जाएंगे वजीर आला कि पके हुए खजूर को कैसे तोड़ते हैं। हाँ? ऐकलत का? हो, रडू नका, सावरा स्वतःला। कसं आवरावं, कसं सावरावं राजे? हो, कळतंय आम्हालाही, पण असं कसं मरण आलो बाबांना? त्यांनी सर्जा खानास पळवलं, मोगलांच्या एवढ्या फौजेला माघारी पळून लावलं, पते झाले, हर हर महादेवाची घोषणा केली, महाराजांच्या जयघोषाच्या गर्जना केल्या. पण ते परत येत असताना, विजयात धुंद असताना, कोणीतरी एका जेजाल मधून झाडीच्या आडून गोळा फेकतो. असं लपून छपून मारलं आमच्या बाबांना. घात झाला. घात झाला. कुणीतरी जवळच्या माणसाने धोका केला असणार, नजर ठेवून. वाईट झालं, फार वाईट झालं. ताराव, शांत व्हा. आम्ही शांतच आहोत. आम्ही रडणार नाही. हे बघा, आम्ही डोळे पुसले. आमचे बाबा म्हणायचे, डोळ्यातनं आसवं नाही, ठिणग्या उडायला हव्या. मी बघा हंसाजी होतो, हंस.
हंस काय करतो? आजूबाजूच्या सरोवराची शोभा वाढवतो. पण पराक्रमानं मी हंसाजीचा हंबीर राव झालो आणि स्वराज्याची शोभा वाढवली. पराक्रमी व्हा, धीट व्हा. बाबा म्हणायचे, तारा तू मोहित्यांची तारा. आणि कधी कधी मोहीम जिंकून आले की म्हणायचे, घरात तारा, बाहेर मारा. मारायला शिकायचं. असे वडील मिळणे हे भाग्य. हे बघा, या क्षणाला डोळे पुसले. ताराऊ, प्रसंग पडला आणि तलवार हाती घेण्याची वेळ आलीच तर आम्ही गनिमांना ताणून ताणून मारू. घरात तारा, बाहेर मारा. तलवारीचा मारा. फक्त एकच गोष्ट, आता खूप सावध राहिलं पाहिजे आपण सर्वांनी. स्वराज्याचं हित यातच आहे. जहांपनाह, क्या सोच रहे हो? ऐसी कौन सी चाल है जिससे खेलने पर संभा के हालात और बदतर हो जाएंगे? वजीर आला, कुछ चालें सिर्फ सोची जाती हैं जो वक्त आने पर खेली जाती हैं, और कुछ चालें सिर्फ जंग के मैदान में खेली जाती हैं, और कुछ चालें दुश्मन के घर में खेली जाती हैं. ऐसी चालें दुश्मन के दिल को एक बहुत गहरा धक्का, एक गहरी चोट, एक ठेस पहुंचाती हैं. हम ऐसी कुछ चालों के बारे में सोच रहे हैं. जहांपनाह, शायद आपने बहुत दूर की सोची है. अगर आपकी इजाजत हो तो हम सुनने के लिए बेकरार हैं. हाँ, जरूर सुनाएंगे, लेकिन उससे पहले आपसे एक सवाल पूछना चाहते हैं. फर्ज कीजिए एक ऐसा माहौल है जिसमें आपको आपके भाई की जिंदगी और आपके खुद की जिंदगी के बीच में चुनना है, और दोनों की जिंदगी को खतरा है. आप किसे चुनेंगे? खुद को. सभी लोग वही करेंगे ना? बस यही फर्क है आप में और संभा में. संभा अपने भाई से इतनी बेइंतहा मोहब्बत करता है कि उसकी जान की खातिर वो अपने जान की बाजी लगा देगा. मतलब ये है कि अगर संभा और उसके स्वराज को खत्म करना है ना, तो संभा को छोड़िए, उसका पीछा करना छोड़िए, उसके भाई को पकड़िए, राजा राम को. कैसे? कुछ भी करो, राजा राम को गद्दारी सिखाओ. नहीं माने तो गिरफ्तार करो. वजीर आला, कुछ भी करो, चाहिए तो उसे अगवा करके यहां पर लाओ. कैसे? कौन करेगा ये सब, और वो भी रायगढ़ पर जाकर? काजी हैदर को बुलाइए यहाँ फौरन. जी. तुम्ही आमचे लाडके आहात, प्राणप्रिय आहात. आम्ही कोणाच्या वाराखाली येत नाही हे पाहून तोच वार तुमच्यावर घसरू शकतो. त्यामुळं सावध राहा. जी दादासाहेब. तुमचं आमचं दुःख एक आहे. मामासाहेबांच्या जाण्यानं आमचा आपला आधार गेला. मामासाहेब होते तोपर्यंत आबासाहेबांची सावलीच आमच्या अवतीभोवती वावरते की काय असं वाटायचं आम्हाला. पण ताराऊ, या दुःखातून आपल्याला सावरलं पाहिजे. मुळात कुठल्याही नात्या गोत्याला आपण स्वतःला बांधून घेण्यापेक्षा रायगडास बांधून घ्यावं. जे रायगडाचं प्रारब्ध, जे रयतेचं प्रारब्ध, तेच आपलं प्रारब्ध, हे कायम ध्यानी ठेवा. जी. बाराजे एका महत्वाच्या कामासाठी आम्ही गड उतार होणार आहोत आणि यापुढे सतत व्हावं लागणार आहे. त्यामुळे तुमच्या वहिनीसान इतकीच तुमची ही जबाबदारी महत्वाची. एक गोष्ट लक्षात ठेवा बाळराजे, आपल्या स्वराज्याचं सामर्थ्य लष्करा इतकंच मुलकी अर्थात साहेबी कारकुनात आहे, आणि हे साहेबी कारकून गावोगावी आहे.
या साहेबी कारकुनांच्या निस्वार्थीपणातच रयतेचं कल्याण आणि रयतेच्या कल्याणातच स्वराज्य आहे. एवढं जमलं ना की मग कुणालाच कशालाच भिण्याचं कारण नाही. एखाद्या मुलखातल्या लोकांना जेव्हा हरावंसं वाटतं तेव्हाच तो मुलूक, तो प्रदेश पराभूत होऊ शकतो. नाहीतर 4-5 लोकांचं मजबूत घर सुद्धा 1000 लोकांना समर्थपणे तोंड देऊ शकतं. ही आबासाहेबांची बांधणी सदैव लक्षात ठेवावी. सदरेवर, पत्रव्यवहारावर लक्ष ठेवा. जी दादासाहेब. सध्या स्वराज्यात दुष्काळ पडलाय, मेघराजा कोपलाय, शिवारात पीक नाही, रयतेच्या घरात धान्याचा दाणा नाही. अशा परिस्थितीत रयतेला सरकारचा धारा भरणं शक्य नाही. गुराढोरांचा इकरा केला तरी भागणार नाही. मुळात गुरढोरं विकू देऊ नये. कुणबी शेतकऱ्यांची ती लेकरं असतात, त्यांचं जतन होणं गरजेचं. आणि म्हणूनच जागोजागी सरकारी पेव आहेत. गरज पडली तर ती खुली करा. जी दादासाहेब. बाळराजे, मुळात स्वराज्याला औरंगजेबापासून धोका नाहीच. स्वराज्याला धोका आहे तो आपल्या माणसांपासून. जसजसा दुष्काळ वाढत जाईल, जमिनीच्या भेगा वाढत जातील, तसतसं फितुरीचं पीक जोमात येईल. त्यामुळे आपल्या माणसांशी सतत संवाद, संपर्क साधत चला. कोणाची फितुरीची मनस्थिती आढळली तर त्यांना स्वराज्याचं महत्व पटवून द्या. जी दादासाहेब. आपलं प्रधान मंडळ, कारकून, सरकारकून, दानाध्यक्ष, गाव पाटील यांच्याशी सतत संपर्कात राहा. चुकीचं दिसलं तर जागेवर जाब विचारा. दादा महाराज, असा एक श्लोकही आहे आपल्या बुधभूषण ग्रंथात. प्रशस्ताध्यक्ष सेनानी मंत्र्यमात्य पुरोधसाम सम्यक्य प्रचार विज्ञानम दुष्टानां चावरोधनम गतागत परिज्ञानम दूत दूत संप्रेषणानी च. म्हणजे कोण येतो, कोण जातो, कोण नवा आहे या सगळ्याची माहिती हेरामार्फत घ्यावी, म्हणजे संकटे येत नाहीत. धाराऊ, बुधभूषण तोंडपाठ आहे आमचा, रोज पारायण करतो आम्ही. मग आमची काळजीच मिटली. आता आणखी काहीही सांगण्याची आवश्यकता नाही. दादा महाराज, तुम्ही निर्धास्त राहा. काजी हैदर, काजी साहब, आप तो स्वराज के सभी लोगों को अच्छी तरह से पहचानते होंगे. जी जी बादशाह सलामत. तो आपको ये भी पता होगा कि इनमें से कितने संबा के दोस्त हैं और कितने दुश्मन. जी बादशाह सलामत. मतलब हम ऐसे लोगों की तलाश कर रहे हैं जो संबा से दुश्मनी तो रखते हैं पर जताते नहीं. मतलब मैं कुछ समझा नहीं. मसलन ऐसे लोग अंदर से घुट रहे हैं, दुश्मनी दिखाना चाहते हैं पर कुछ नहीं कर पा रहे क्योंकि उनके पास ताकत नहीं है. ऐसे लोगों को ताकत हम देंगे. वैसे तो बहुत सारे हैं. ना 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 ना, ऐसे लोग नहीं. मैं कुछ सूरमाओं की बात कर रहा हूं. याद नहीं आ रहा है बादशाह सलामत. कोई बात नहीं, आपकी याददाश्त तेज करने में हम आपकी मदद करेंगे. सुना है संबा ने अपने बहुत से पुराने कारबारियों को मौत की सजा सुनाई थी. ये सच है हुजूर. ऐसे कितने लोग थे जिनको संबा ने मौत के घाट उतारा था? तकरीबन 21. ऐसे उनके कोई सगे संबंधी, रिश्तेदार, वारिस, भाई बहन कोई जो संबा से नाराज हो? बिल्कुल. अन्ना जी दत्तो, सोमा जी दत्तो, हेरो जी फर्जंद, बालाजी आवजी, हनुमंते. अन्ना जी दत्तो का कोई वारिस? हाँ है. 2 बेटे हैं उनके. एक राघव दत्तो और दूसरे है दत्तो अन्ना. और ये बालाजी का कोई वारिस? खंडो बल्लाल. खंडो बल्लाल. ये नाम सुना हुआ लगता है जंग के सिलसिले में. क्या ये हमारे साथ काम करे? ये नहीं करेगा.
क्यों नहीं करेगा? उसके वालिद को संबा ने मौत दी थी। उस अंबा से बदला लेने के लिए तड़प रहा होगा। आप लोग पता कीजिए। पता किया है बादशाह सलामत, इसीलिए मैं आपको बता रहा हूं। उसे अपने वालिद की गलतियां और संबा का इंसाफ दोनों मंजूर है, और वो अब संबा का इतना वफादार बन चुका है, इतना वफादार बन चुका है कि वो संबा की इबादत करने लगा है, और इसीलिए वो अपना काम हरगिज नहीं करेगा। येसू, येसू, आम्हाला लवकरच गड उतार व्हावं लागेल. अशा परिस्थितीत काही जरुरी आहे का? हो. मोहीम? मोहीम नाही, टोपीकर इंग्रजांबरोबर आमची एक नियोजित भेट आहे मुंबई बेटाची. भेट महत्वाची आहे का? होय. इंग्रज टोपीकरांबरोबर जो करार झाला आहे त्या तहाची कलम मंजूर करून घ्यायची. परंतु त्याने काय होईल? त्याने समुद्र आपला होईल, सिद्धीच्या वागण्याला चाप बसेल, आणि त्याचबरोबर औरंगजेबाची जी जहाजं सुरतेवरून ये जा करतात त्यांनाही अटकाव करता येईल. असं असेल तर मग जरूर जा. आणि साहेब, जर समुद्रावर आपलं पालाण असलं तर मग इकडच्या विशेषतः घाटावरच्या लढायांना वाव मिळेल. आमचं म्हणणं फक्त एवढंच होतं, प्रल्हाद पंतांना वकील म्हणून पाठवलं असतात तर. राणीसाहेब, प्रल्हाद पंत जायला भीतात. मागच्या वेळी त्यांची फसगत झाली होती, आणि तसंही टोपीकरांकडे प्रल्हाद पंतांचा फारसा प्रभाव पडत नाही. तहाची एकूण 30 कलम आहे, त्यामुळे आम्हाला तातडीनं जावं लागेल. दादासाहेब, आम्हीही तुमच्या सोबत येतो. बाळराजे, यापुढे एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. आम्ही जेव्हा गडावर नसू तेव्हा तुम्ही गडावर जागरूक राहा. जी दादासाहेब. आपले सरदार, आपले मावळे यांच्याशी सतत संपर्कात राहा. स्वराज्याचं महत्त्व अधोरेखित करा. जी दादासाहेब. राणीसाहेब, आम्ही फार काळ वाटाघाटी करत बसणार नाही. सावध असावे. बादशाह सलामत, काम क्या करना है ये तो आपने बताया ही नहीं. संबा का हौसला तोड़ना, उसके दिल को ठेस पहुंचानी है. बिना पानी की मछली की तरह उसे तड़पाना है. जिससे वो प्यार करता है उस प्यार को उससे छीनना. यसु भाई, नहीं, राजा राम. इसी राजा राम को छत्रपति बनाने के लिए कारभारी लोग संबा के खिलाफ गए थे, है ना? जी जी बादशाह सलामत. मतलब जो लोग राजा राम को छत्रपति बनाना चाहते हैं वो संबा के खिलाफ जा सकते हैं. ऐसे 2 शख्स मेरे नजर के सामने हैं. वैसे वो संबा के दूर के रिश्तेदार भी हैं. कौन है ये लोग? नाम बताओ. एक है यशाजी फर्जंद और दूसरे हैं शिदोजी फर्जंद. कौन है ये लोग और संबा से इतनी नफरत क्यों करते हैं? बादशाह सलामत, उनके वालिद हिरोजी फर्जंद ने जीवन भर शिवाजी का साथ दिया और स्वराज के साथ हमेशा वफादार रहे. लेकिन जैसे ही सांबा छत्रपति बने, उन्होंने इन पर मुकदमा चलाया. क्यों? स्वराज्य का ताज राजा राम के सर पर रखने का सभी ने प्रयास किया, और इसी प्रयास को गद्दारी का नाम देकर सभी को मौत की सजा सुनाई गई. और उसी में एक नाम था, हिरोजी फर्जंद.
तो ये फरजत के वारिस हमारे लिए काम करने के लिए तैयार हूं। जी बादशाह सलामत। यशा जी फरजद और शिदो जी फरजंद